ते मुक्त झाले, पण गर्भवासाचं दुःख कुणाला नाही याच नामदेवाचे एकच प्रमाण आहे. गर्भवासाचे दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. जिकडे भगवंताचं नामस्मरण आहे त्या गर्भवासाला एक विचार करा. रेल्वे स्टेशन मध्ये तिकीटला लाईन असते, पण त्याच लाईनीमध्ये जावई जर त्या रेल्वे स्टेशनचा मास्तर जावई असला त्याला लाईनला थांबावं लागते का? त्याच्या घरात पोहोचत आपण तो तिकीट जाते. तसं आमचं हे कोण हे तिकीट काढणारं कोण आहे म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात, जसं का जावयाला लाईनीला थांबा तसं आमचं दुःख. म्हणूनच मला गर्भवासाचे दुःख नाही येता जाता. हे गर्भवासाचं दुःख, गर्भवासाला येण्याचं दुःख, भगवंताचं नाम सदोदित असल्याच्या नंतर हे गर्भवास या भगवंताच्या नामापुढे काही करू शकत नाही महाराज. म्हणून तुकोबारा म्हणतात, सुखे घालावे अमासे, सुखाने आम्हाला तिथं घाल. आणि घालून एकच गुण गायीला आवडली आणि हीच माझी सर्व जोडी. म्हणून महाराज म्हणते सर्व आणि आपली जोडी एकच आहे महाराज. आईची जोडी करा म्हणूनच एका करू नये. आणि ही जोडी शेवटची. आता आमच्या संसारातल्या जोडी फुटतात. आता बघा तुम्ही व्यवहारात बोलत असताना हे आता पहिलाचा व्यापार करताना हे जोडी चांगली का कलर 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 कलर, पण हे कलर एक दिवशी जाणार नाही झालं. म्हणून महाराज आईची जोडी करा, बाकीच्या जोडीपेक्षा ही जोडी आपली आहे. आणि हे जोडी जोडण्यासाठीच मानव मनुष्याचा जन्म. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात, असं हे जे काही गर्भवासाचं दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. त्या भगवंताचं नामस्मरण करतो असल्याच्या नंतर गर्भवासाचं दुःख जाणार नाही महाराज. म्हणून महाराज सांगतात, मी पुन्हा इथे जन्माला येतो आणि पुन्हा जन्माला येऊन मी काय करतो हे सांगतात. कुठं तर लिहिले का संसार करतो म्हणून. घेईन मी जन्म या हरिनाम कीर्तन संतांचे पूजक गाले हेच करणार, हेच करीत आलो आम्ही, बाकी केलं नाही. त्यांना आम्हाला किती फरक आहे. ते देवासंग येतात, देवासंग जातात, आणि आम्ही तुम्ही संसारासंग येतो, संसारासंग जातो. त्यांना आम्हाला एवढा फरक आहे मला. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात, मी पुन्हा इथे येतो, येऊन ते चरित्र उच्चार करतो. ते चरित्र म्हणून उपजून या पुढे येऊ. काला खाऊ दैवात
दोन वस्तू एकत्रित आणण्याचं नाव आहे आला. दही भात म्हणा, भाकरी वरण मिसळ आपण तो पुस्तक होतं त्यालाही काला म्हणतात. पण आता आपला असा काला वेग मिळाला मला त्याच्या आपला काला कसा होतो त्या कालाचं चिंतन आहे मला. अभेद काला कोठे भेटेला. आमच्या दोन वस्तू आहेत, एकच वस्तू होती, आपण माहीत पडल्याच्या नंतर दोन अवस्था झाली, एक जीव एक आपण शिव मानला. म्हणून हा जो प्रसाद श्री गुरुच्या कृपेने संत महात्म्याच्या कृपेने हा प्रसाद या जीवाला लागतो मला. म्हणून चिंतन करत असताना मला सांगते वेळ मिळाला तर सांगून जाते. कारण विश्वनाथ आणि मुख्य जो लहान गाव आहे तिथे त्रासीचं खेळ मुख्य चालतात. चिंतन करत असताना महात्मे सांगतात की जी काही अवस्था महाराज वर्णन करत असताना चिंतन करत असताना असा जो काही आपण तो महाराज ते चरित्र उच्चारलं. पण ते चरित्र कोणते? पुराणाचे 100 बाळक्रीडा अभंग आहेत, नामदेवरायचे बाळक्रीडा आहेत, सगळी महात्म्याची बाळक्रीडा अभंग आहेत महाराज. आणि तो भगवान परमात्मा अनंत रूपात वेशात तो भगवान परमात्मा एका भक्तासाठी 10 अवतार घेतलेले महाराज. भक्ताकारणे घेतले शियाली 10 गर्भवास सुचले वनमाळी. किंवा अंबरचे कारणे जन्म सुरसिले दुष्ट निर्धारिले किती. महाराज सांगतात अंबरशी राजा सुद्धा ती कथा सांगित बसत नाही. अंबरशी राजाला द्वादशीचा छंद मारा, द्वादशीचा नेम. कारण व्रतामध्ये सुद्धा पुण्य प्राप्त होत महाराज. रुक्मांगद राजा एकादशी व्रताने अविद्यापंत वैकुंठाला घेऊन गेली महाराज. नाथ महाराजाचा अभंग आहे रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने प्रमानंद प्रगटला. अंबरशी कारणे द्वादशीचा छंद तेने प्रमानंद प्रगटला. प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद तेने प्रमानंद प्रगटला. तुका एका जनार्दनी एकविध छंद तेने प्रमानंद. माणसाला कोणतं तर छंद राहावं. आता आम्हाला छंद संसाराचाच छंद. संसारात कुठे काही कमी पडू देऊ ना. आणि परमार्थ तिथं काय पक्वादाला काही नसलं चालतंय, मग चालतंय. आणि संसारात एवढं काय कमी पडू दे ना. म्हणून अवघड महाराज चिंतन करत असताना जिथं आपल्याला त्याच्यानं आपल्या जीवाला दुःखवताहून सुख मिळते त्या साधनेकडे आमचा दुर्लक्ष आहे. आणि ज्याच्याकडे आपल्याला दुःख प्राप्त होईल त्याच्याकडे लक्ष जास्त आहे मला. म्हणून दुःख आम्हाला सरळ एवढं चिंतन करत असताना अशा अनेक प्रकार उभारल्या. म्हणून 10 अवताराचं चरित्र सांगत असताना मत्स्यकच्छवरा वाहून परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी या 10 अवतार आहेत. अंश अंशा पूर्ण आणि पूर्णोत्तम. राम अवतार पूर्ण आहे मला, पण वाल्मिकाच्या वचनात अडकले. जसं त्यांनी लिहिलेले तसं करून दावावं लागेल. कारण महाराज आपण तुम्हाला वाल्मिकी जसं त्या रामायणात वाल्मिकांनी लिहिलेलं करून दावीन नामामध्ये ना, पण तुम्हाला तसं वाल्मिकाने तिथं काही खाडाखोड करता आलं नाही. म्हणून महाराज जो काही आपण तुम्हाला म्हणून ज्ञानोबाराचे एक अभंग आहे म्हणून 1 2 3 4 5 6 7 7वा आणि 8वा वेळा 7वा म्हणजे राम अवतार, 8वा म्हणजे भगवान कृष्ण महाराज. आणि हे पूर्ण आणि पूर्णोत्तम. म्हणून रामचरित्राला चिंतन करत असताना सेवतेने दधामाला जात असताना रामचंद्र प्रभू ब्रह्मचार्य वृक्षाचरण पालन केलेलं आहे. त्यावेळी चिंतन आहे शतकोटी रामायण आहे. कुठं कसं लिहिलं असेल आपल्याला थोडं वाचायला कुठे वेळ मिळत नाही. पण चिंतन करत असताना हेच एक अशा प्रकारे एक ब्रह्मचार्य वृत्त पालन करून जो येणारा पुढचा भवी अवतार म्हणजे भगवान कृष्ण
आणि त्या अवतारात चरित्र वर्णन करत असताना असे म्हणून मी पुन्हा इथे येतो, ते चरित्र उच्चार करतो आणि त्या चरित्राने ते चरित्र कसं आहे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णन. ते सगुण चरित्र कसं आहे, परम पावन करणारे चरित्र आहे. मला बाकीच्या म्हणून जगात दोन चरित्र आहे. आता आमचं बी चरित्र आहे, तर चांगलं तर असेल, उंगळात तर असेल, पण जगात असे दोन चरित्र आहेत. एक देव चरित्र आहे, एक संत चरित्र आहे. देव चरित्राने काय होते, हा दुःखभीत संसार त्याच्या चिंतने निर्शैल संकट ज्याच्या चरित्राने दुःखभीत संसार आपण तरुण जातो आणि ज्याच्या चिंतनाने तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. हे दोन चरित्र परम आणि पवित्र करण्याचे चरित्र आहेत मला. म्हणून ऐकत जावं, सांगत जावं. सांगितलं तर मुख पवित्र, ऐकलं तर कान पवित्र, ऐकायला येत असेल तर पाय पवित्र, जरी इथं येऊन टाळी वाजली तर हात पवित्र. एवढी साधना एवढी आपण तुम्हाला द्या, पण आपण त्याचा विचार केला तर कधी चलावो. आणि कीर्तन हे करमणुकीचं साधन नाही, हे जन्मकृत कल्याणाचं साधन नाही. काही लोक झोप येणार करमणुकीसाठी कीर्तनाला येतात. महाराजांचं असं म्हणणं आहे, चिंतन नाही केवळ आपण तुम्हाला ही जी काही अवस्था, म्हणून चरित्र उच्चार करण्यासाठी पुन्हा इथे जन्माला येतो. म्हणून पहिल्या चरणात जन्माला येतो. हा जो प्रसाद हे जे विचार करतो
आणि हे प्रसाद वैकुंठात नाही, स्वर्गात नाही. आजचा भालकीचा जो आनंद पूर्ण भालकीला नाही, इथं आलं तरच आनंद आहे. आणि भालकीला आनंद म्हणू नका. ज्या या सभा मंडपामध्ये येतात त्याला आनंद आहे. आजच्या आनंदाचं काही वर्णन करता येईल नाही. तुम्हाला चिंतन करत असताना कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे तो प्रसाद मी सेवन करतो आणि प्रत्येकाच्या मुखात देतो. काही लोक आपण पोटे मारत मिळाले की कोणाला मी देणार देतात का? हे बरोबर आहे का? चुकलं माझं? ज्याला मिळालं त्याला मलाच पाहिजे, प्रत्येकाची आस. पण माझी तुम्हाला त्याची नाही. मी हा प्रसाद सेवन करतो आणि तुमच्या एकमेका देवमुखी हा जो काही प्रसादाचा आनंद असेल महाराज, केवळ हा या प्रसादाला दैववान लागतो, पुण्यवान लागतो. प्रसाद सगळ्याला मिळत नाही, सगळ्याला प्रसाद मिळत नाही. दैववान काहीतरी पुण्य आहे त्यावेळेस तिथे प्रसाद मिळते. म्हणूनच महाराज हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे दैवी. दैववान लागतं बापरे. कारण त्या कपाळाला नाही काय तर झोप तरी येते, काय तर करते इथं तर बसते इथं, पण मन तिकडे जाते ते ज्ञानबा तुकाराम करते. म्हणून चिंतन करत असताना महात्मे म्हणतात हा प्रसाद मी सेवन म्हणून वाटितो हा रस, सेवितो हा रस, वाटितो आणि कारण चुकते माझं, पण तुम्ही इथं हाव का नाही म्हणून बघायचं. चिंतन करत असताना महात्मे म्हणतात केवळ चिंतन करत असताना हा जो रस, हा जो आनंद, हे जे प्रसाद वैकुंठात नाही बापू. का? वैकुंठ कसं आहे? सगळी महात्मे त्या वैकुंठाला निषेध केलेला आहे म्हणतात. वैकुंठी जाऊन इथे कायबा करावी उभेची बैसावे मौनी रूप, वैकुंठ पोपट जुनाट चोपडी नको आला हरी घालवा. वैकुंठात एकच बसावं, मोठं बिल्डिंग मोठी बांधली आणि त्याच्यात एकटाच माणूस असेल कसं होईल? म्हणून मला मोठ्या वाड्याला मोठी माणसं लईच पाहिजे. तसं त्या वैकुंठात हा प्रसाद नाही. म्हणून ज्यावेळी म्हणून ती जागा, हा प्रसाद करण्याची जागा कसा आहे? शेवट तुकोबारे सांगतात
कर्ज घेऊन मी किती दिवस खाऊ दैवात वैकुंठिक व्हायचे नाही जवळ काही कार्याचे. आता चरित्राला सुरुवात करायची. 18 पुराण तयार केली पण मनाला समाधानी लाभलेली नाही. बघा तुम्ही किती पुस्तकं वाचा, त्या पुस्तकाने काय शेवट का सांगते याच्यात नाही त्याच्यात बघा म्हणताय. ते वाचण्यामध्ये पूर्ण आपलं आयुष्य निघून जाते. काय करायचं ते करू. तसं 18 पुराण व्यासाने तयार केली पण मनाची समाधानी लाभली नाही. दुश्चिंत अवस्थेत गंगेच्या काठाला बसलेल्या महर्षी व्यासाकडे नारद ऋषी येतात आणि दुश्चिंताचं कारण विचारतात. महाराज काय झालं? 18 पुराण मी ज्याने केली, ज्या 18 पुराणाचं मथितार्थ समजलं पण मनाची समाधानी मला झालेली नाही. पण मनाच्या समाधानीचं काहीतरी साधन सांग असं देव ऋषी नारदाला महर्षी व्यास विचारतात. आणि त्यावेळेस परंतु देव ऋषी नारद 101 जन्माची कथा सांगतात महाराज. आणि त्या कथेत या जन्माची कथा सांगत असताना कृष्ण अवताराचं चरित्र सांगत असताना म्हणूनच जोपर्यंत केवळ आपण तो म्हणजे ही सगळी पापनाशाची चरित्र आहेत महाराज. म्हणून असं चरित्र त्यांनी या गोकुळेत केलेलं आहे. चिंतन करत असताना मी सांगत जातो काय माझी भाषा कुणाला समजत कुणाला समजत नसत. मी तेलगुतला महाराज आहे, तेलगुत कसं सांग म्हणजे तसं सांग. पण माझी भाषा मराठी नसल्यामुळे काही लोक म्हणते ते कारण महाराज कीर्तन आम्हाला काही समजणार म्हणते. नाही का समजणार, एकच भाव ठेवा, चरित्रातला भाव ठेवा. त्याला बस कुणाला समजेल न समजेल ते आमची आपण बुद्धी नाही. मला चिंतन करत असताना महात्मे सांगतात ज्यावेळेस नंद आणि यशोदा वसुदैव आणि देवकी, आता पूर्ण चरित्र आहे म्हणून मी सांगत बसत नाही, ज्यावेळेस त्यांना कारागृहात टाकलं, कारागृहामध्ये वसुदैव देवकीला 6 मुलं झाली. 6 मुलं झाल्याच्या नंतर ज्यावेळेस 6 मुले एकदाच त्या कंस राजांनी मारलं, बाण हत्येचं पातळ, जोपर्यंत पाप होणार नाही तोपर्यंत देव खाली येणार नाही. मग आता जवळ आले, तुम्ही काही काळजी करू नका, तोपर्यंत आम्ही राहतो का नाही काय नाही. अधर्म जास्त वाढलेले आमच्या संप्रदायात तर लेख वाढले बापू, कुणाला काय वाईट वाटू पण एक कळकळीची जाताना बोलून जातो. पण चिंतन करत असताना महात्मे वर्णन करतात केवळ आपण तो त्या बाण हत्येचं पातक राजा मस्तकावर आपण तुम्हाला तो भगवान परमात्मा 6 गर्भ ज्यांनी मारलं, बाळ मारलं आणि त्या पापामुळे देवाला येवावं लागलं. आणि ज्यावेळेस एकदम आपण 7वा जो गर्भ योग मायेचा, 7वा जो गर्भ म्हणजे 7व्याने जी गर्भ होती देवकी ते मायेची आणि तीच काही गर्भ रोहिणी उदरी निघून घातीला. कारण वसुदेवाची पहिली पत्नी रोहिणी आहे मला, ती कुठं गोकुळीत आहे, तिची कारण आहे ती मथुरा सोडून गोकुळीत कारण आहे. कारण आहे तिकडे जात असतात तुम्हाला दिशा दाखवून जातो. गोकुळात राहणारी जी काही वसुदेवाची पहिली पत्नी तिचं नाव रोहिणी, रोहिणी उदरी निघून घातीला. 7वा जो योगमायेचा जो गर्भ आहे ते योग म्हणजे कुठं गोकुळीत आपण तो रोहिणी उदरी, रोहिणी परेशान झाली. पती नसताना हे गर्भ जर वाढायला लागलं तर माझी काय अवस्था, भय निर्माण झालं. पण तिला आकाशवाणी सांगितले तळमळ मानसे, तू काही तळमळ करू नकोस. पुढचं चरित्र तिला समाधान केलं त्या आकाशवाणीतून. रोहिणी आपण तो महाराज केवळ आपण तो इकडे ती आपण तो मुलगी झाली, ती यशोदेने आपण तिला आपण तुम्हाला प्रतिपालन इकडे गोकुळीत मायेचं प्रतिपालन यशोदा करायला लागली. मला चिंतन करत असताना इकडे तो भगवान परमात्मा भक्तऋण फेडण्यासाठी हळूहळू फेडेली. कोण या रुपये देईन, भक्त ऋणी देव बोलतील. कारण भक्ताचा ऋणी देव आहे. सगळे आम्ही जीव संसाराचे ऋणी आहोत, कुणाचे ऋणी संसाराचे ऋणी. म्हणून
देव कुणाचा ऋणी आहे तर भक्ताचा ऋणी. ऋण फेडण्यासाठी ऋण फेडावया अवतार भक्ताचं ऋण फेडण्यासाठी तो अवताराला येतो आणि त्या भक्ताचं ऋण फेडतो. देवकीचं ऋण फेडण्यासाठी तो भगवान परमात्मा श्रावण मध्य अष्टमीला रात्री आपण तुम्हाला त्याला काही जन्म नाही मरण नाही अयोनी संभव कुठे न दिसे पाहताना उडी घाली अवचिता भक्त इच्छा दाता भगवान परमात्मा त्या यशोदे पुढे देवकी पुढे कारागृहामध्ये पुढे थांबलेले महाराज का साठविला आलाय हृदय संपुष्टे बाहेर धर्मती मूर्ती जसा त्याचा भाव तसा त्याचा देव आहे महाराज. आता आमचा भाव देवाबद्दल कुठं नाही मग देव आम्हाला कुठे दिसल का काय करायचे. महाराज म्हणते जसा ज्याचा भाव देवकीचा भाव भाव प्रगटतो भगवान परमात्मा समोर थांबलेला आहे आणि समोर थांबल्याच्या नंतर त्यावेळेस देवकीने त्या देवाला पाहिलं. देवाला म्हणते देवा एवढं मोठं झाल्यावर माझं लेकरू कोण म्हणणार आहे म्हणून लहान हो. त्यावेळेस तिचीच सातत्य करण्यासाठी तो भगवान परमात्मा लहान झाला आणि त्यावेळेस देवकीने त्या वसुदेवाला उठवलं झोपेतून. उठा हे आपण तुम्हाला उठवलं झोपेतून उठून त्या भगवान परमात्म्याला एकदम आकर्षित होतो आणि एकदम ती मिठी त्या वसुदेवाने त्या लेकराला मिठी मारते. त्यावेळेस एकदम आपण देवकी म्हणते इथं वेळ करू नका का धनिक उसाशी कळेल माझ्या बाळाशी मारे. 6 लेकर त्यांना निर्दयी आहे त्याला दया नाही म्हणून याला कुठेतरी घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करू असं देवकीने त्या वसुदेवाला त्या कारागृहात जेलमध्ये बोलत आहे मध्यरात्रीला. त्यावेळेस काय करावं आपण तो विचार सुचत नाही वसुदेवाला. मला एकदम आपण तुम्हाला बुद्धी दैवता विष्णू महाराज स्मरण आहे. स्मरण झालं महाराज. स्मरण झाल्याबरोबर एकदम आपण तुम्हाला उचलीला कमलापती आईचे बंधने स्पर्श केल्याबरोबर बंधमुक्त महाराज देवी दरवाजे मुक्त लक्षपार आपण तुम्हाला भगवंताची माया आहे. म्हणून ज्यावेळेस अशा प्रकारे ज्यावेळेस एकदम तो भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याला पण तुम्हाला नंदाच्या घराला आपण तुम्ही माया उपदली मला तिथे ठेवा आणि मायेला इकडे घेऊन या आदेश भगवान परमात्मा वसुदेवाने त्या देवाला घेतलं. मध्यरात्रीला गोकुळीकडे निघालेल्या माता अशा पुष्कळचं तिथं चरित्र आहे. येताना मथुरेहून गोकुळीला येताना यमुना नदी ही आडवी आहे
त्या यमुनेला आपण तुम्हाला आनंद वाटला आणि ती वाढायला लागली आणि भगवान परमात्मा दर्शन दिलं, यमुनेला समाधान केलं आणि ज्याचा प्रवेश गोकुळीत झालेला आहे महाराज. असा तो भगवान परमात्मा गोकुळीत आपण तुम्हाला आल्यावर त्या गोकुळाची अवस्था अविनाशी सुख तो भगवान म्हणून गोकुळीच्या सुखा अंत तोरणे करती कथा गाती बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. प्रत्येक आपण त्या गोकुळाचं वर्णन अवर्णनीय बघू. असा अविनाशी सुखदाता तो भगवान परमात्मा गोकुळीत प्रवेश झाल्या गोकुळाच्या सुखाला पारावार नाही महाराज. प्रत्येक घरात होतो नामाचा उत्साह, प्रत्येक घरात आनंदमय वातावरण महाराज. आणि का कोणतं वातावरण? घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. लक्ष्मी जिथं बर देव जिथं येते तिथं लक्ष्मी बा माहेर राहते का? लक्ष्मी वल्लभ कुणाच्या घरी? कुणाच्या भजन करणाऱ्याच्या? कुणाच्या घरी? नित्येनी म्हणावी लक्ष्मी वल्लभ. अरे नित्य नामानं त्याचं नाम अठ्ठासाने ज्याचं नाम स्मरण करतो देवाचं, त्या देवाच्या त्या भक्ताच्या घरी देव दोघं राहतात. मग दोघं एकटं नाही. आता आपण एकट्याचीच पूजा करतो. कुणाची? दिवाळीला कुणाची पूजा करतो? मग देव कुठे जाओ? चिंतन करत असताना महात्मे म्हणतात ज्यावेळेस त्या गोकुळात एवढा आनंद आहे महाराज, नित्य आनंदापुढे आनंद ते कोण? विशेष सुखबाई बापुढे प्रेक्षे. अरे नित्य आनंद दाता जो भगवान परमात्मा ज्या गोकुळीला प्राप्त झाला त्या गोकुळाचं वर्णन करणारा आम्ही अपुरे. वेदाला कळा नाही, शास्त्राला कळा नाही, पुराणाला कळा नाही, तुम्हा मला काय करणार आहे गेल्या? म्हणून महाराज म्हणते चिंतन आहे महाराज. तो असा तो भगवान परमात्मा त्या गोकुळीत वाढायला सुरुवात केली. पाळणा टाकलं भगवान कृष्ण नाव तुला चरित्र आहे. कारण आपण तो महाराज पाळण्यात टाकलं भगवान कृष्ण, पण पाळण्यात असताना सुद्धा भगवान परमात्मा चरित्र करतो. कारण महाराज आमचं वेद जे चरित्र केले नारायणी रांगता गोदने हे सोंग साहिले या रुपयानंते पुढे बहुत आहे तुका मुनी धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझी आईचे प्रेम असा तो भगवान परमात्मा पाळण्यात असताना सुद्धा चरित्र केलेल्या बाबलवटाची फजिती. विष पाजून मारणारी जी पुतना राक्षसी तिचाही उद्धार महाराज. अशा अनेक चरित्र तो भगवान परमात्मा करायला लागलेला आहे. देवाने विचार करतो जर पाळण्यातच झोपत राहिले तर पुढचं कार्य आणि शिल्लक आहे. म्हणून आपण तुम्हाला एक दिवशी यशोदा पाळण्यात राहत असलेल्या देवाला खाली घेतलं, स्तनपान पाजवलं आणि खाली सोडली देवाला. सोडल्याच्या नंतर कारण अन्यथा कुटुंब, कारण त्या जमिनीवर पोट वाढायला सुरुवात केली. पोट वडत 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 जरा थांबायला सुरुवात केली. आता आपले लेकरं थांबत थांबत पडते का नाही? करायला करता येईल ना? सोंग आहे. काही लोकांना सोंग आणायला येते पण सपाटणी करायची, त्याला आणायला येते सपाटणी करते. म्हणून महाराज एकदम आपण तुम्हाला जरा उठायचा पडायचा ईश्वरीनं बघायचं. त्या लेकराचं कौतुक महाराज. लेकराचं कौतुक पाहणारी आई आहे, बाप नाही. अवघड. म्हणून चिंतन करत असताना ते लेकरू पडत झडत आणि त्यावेळेस एकदम आपण तुम्हाला एक पाऊल पुढे टाकत असताना यशोदेला एवढा आनंद महाराज काय सांगावं आपण तुम्हाला. ते आनंद वर्णन करायला वेळ नाही. पण महाराज म्हणते केवळ आपण तुम्हाला करत करत भीतीला टेका द्यायला सुरुवात केला. भीतीला टेका देते काय करायला? रांगायला सुरुवात केली महाराज. आणि रांगेत असताना कसं रांगायला लागलं? रांगत रंगनी खेळत
आत्मचरित रंग करणी चोरीत लोणी दावून गवळणी धरते. अशा अनेक प्रमाण रांगत असताना सुद्धा चरित्र केलेलं मला केवळ असा रांगू लागत त्या अंगणात रांगायला असताना केवळ रांगू लागल अंगणी माता जावळाचे देवी रांगत असताना हेच आपण तो चरित्र करायला लागलो. एक दिवशी भगवान परमात्मा महाराज अंगणामध्ये बघा वाळी खेळला महाराज. खेळायच्या नंतर भूक लागलेली आहे देवाला. भूक लागल्याच्या नंतर देवाला म्हणतो रडायला हळूहळू रडलं तर बघा आपली आई पाळण्यात जरा कुलकुले आता उठले बघून म्हणून एवढं काम करून जातो म्हणते की नाही तसं यशोदा आता थोडस रडायला लागली म्हणून ती काम करायला लागली. म्हटलं आता देवाने विचारलं जर हळू रडलं तर ती येत नाही म्हणून जोरात रडायला सुरुवात केलं. रडत असलेलं ते आवाज यशोदेने ऐकलं आणि धावून पळत त्या भगवान कृष्णाकडे गेली महाराज. आणि एकदम आपण त्या भगवान कृष्णाला घेतलं म्हणून धन्य ती माता प्रसवली. काय त्या यशोदेचं पुण्य अरे अनंत जन्माचं पुण्य बाप. केवळ आपण तर त्या भगवान परमात्म्याला आपल्या कडीवर घेतलं. पण रडत काय रडते माझे बाळगराईना. कारण तिथे तिला पण तो महाराज रडायला सुरुवात केला तर थांबतच नाही त्याचं रड. रड का पण तो महाराज त्यावेळी यशोदेनं म्हणते आता काय झालं असेल काय जाऊ एक पूर्ण भीडभर रडायला सुरुवात केला. काही खायला देते काही तर पण काही समजा याचा रड राहीना. पुष्कळसा प्रयत्न करते खारीक बदाम खाया देते सगळं काही देऊन बघितलं पण त्याचं रड काही थांबत नाही महाराज. त्यावेळी आपण तो एका ब्राह्मण बाबाकडे जातो. महाराज काय झालं असेल ते बघा मंत्र उच्चार करा. त्यावेळी शेख आपण तुम्हाला याला काय होते होईल अवघडी बापू आणि माया यशोदेची ही माया महाराज माझ्या लेकराला काय झालं म्हणून ते आपण तुम्हाला तरी त्याचं रड राहत नाही. एवढं आपण तुम्हाला रात्रभर सुद्धा आता लेकरू समाधान तर आई समाधान रात्रभर आपण तो महाराज भगवान कृष्ण झोपलेला नाही महाराज. रोज सारखं महाराज एकदम आपण तुम्हाला सकाळचा सूर्य उदय झालेला आहे आणि त्यावेळेस एकदम आपण तो बाहेर तरी घेऊन जावं बाहेरचं त्याला दृश्य दाखवावं त्याचं रड थांबल म्हणून सकाळी उठल्याबरोबर ती यशोदा कृष्णाला घेऊन बाहेर त्या मोठ्या दरवाजावर उभं राहिलेली आहे मला रस्त्यावर आलेली आहे. तिकडून राधा आपण तो महाराज यमुनेच्या पाण्याला घागर घेऊन चाललेली आहे महाराज. आणि ती आपण जात असताना एकदम कृष्णाच्या रडण्याचा आवाज राधेने ऐकला महाराज. आणि त्या राधेनं जवळ त्या यशोदेजवळ येते घागर खाली ठेवते आणि त्या राधेनं त्या भगवान कृष्णाला म्हणते हे कृष्ण काय झालं काय रडणारा असं जोरदाने 2-3 गोष्टी मागे महाराज. आणि स्त्री वाक्याची मंत्र केलं उपचार केलं ओवाळून टाकलं पण याचं रड थांबलं नाही. राधेच्या 2-3 शब्द कंट्रोल काय आवाज आहे त्यांच्याकडे अवघड आहे मला. चिंतन करत असताना महात्मे आपण तुम्हाला एकदम एक दिवस रात्र पूर्ण रडलेला भगवान राधेच्या शब्दामध्ये कंट्रोल झाला आणि एकदम हसायला सुरुवात केलं मला. राधेला पाहतो आणि पाहून तो राधेकडे पाहून हसतो. त्यावेळेस एकदम आपण तो यशोदेला समाधान वाटलं आणि एकदम आपण तो यशोदा म्हणतो राधे राधे राधे
कारण घराकडे 2 दिवसाचं काम तसेच आहे. जरी याला तुझ्या घरी घेऊन राधे राधे ही श्याम सुंदरा याला आपण तू घेऊन जा. कारण ज्यावेळी शिकून आपण तुम्हाला राधा भगवान परमात्म्याला घेतली, यशोदा आपण तो घरी केली आणि राधेच्या घरी 3च माणसं 3च माणसं कोण? सासू, नवरा आणि राधा, 3च माणसं. आता राधेची सासू आता ती कुठेतरी बोलत बसते. नवरा पण तुम्हाला तिचा पती बाजाराला दूध तूप दही विकण्यासाठी मथुरेला जातो. घरी कोणी नाही, राधा एकटी. त्यावेळी आपण तुम्हाला राधेने त्या भगवान परमात्म्याला घरी नेलं आणि एकांताचा जो काय अवस्थेत राधा इच्छा व्यक्त करते भगवान परमात्म्याला. कारण ते विषयी कामाचा विषय नाही मला, हे देव भक्तांचं चिंतन आहे. फक्त पामर विषयाचा विषय तर नाहीये मला. काही लोक पामर विषय कुठतरी काहीतरी जोडतात, पण हे विषय कामही विषयाचा नाही, देवभक्ताचा विषय महाराज. म्हणून मी केव्हाही सांगतो महाराज, मिलन 3 प्रकारचं आहे. स्त्री पुरुषाच्या मिलनामध्ये ही संतती होते. देवभक्ताच्या मिलनामध्ये आनंद प्राप्त होतो या जीवाला. गुरु शिष्याच्या मिलनामध्ये ज्ञान प्राप्त होतं. हे चिंतन आहे बाबा. तसं देव आणि भक्त म्हणजे राधा भक्त आहे आणि देव पण तो चिंतन आहे. केवळ आपण तुम्हाला राधेना इच्छा व्यक्त करते. कृष्णा आता घरात कोणी नाही, जरी मोठा जरी झाला असत चांगलं झालं असत रे, त्यावेळी शिकम आपण तुम्हाला इच्छा जातात. तो भगवान परमात्मा एकदम मोठा जातो, 17 वर्षाचा जातो आणि देव कसं आहे, देव उच तेरी बहुतची उच, नीच तरी बहुतची नीच. मोठं वाचलंय लहान व्हावं त्याची अन्यथा प्रथम शक्ती आहे त्याची. त्यावेळी शिकम आपण तुम्हाला भगवान परमात्मा मोठा झाला तेवढ्यात राधेचा नवरा वजात आला. राधे कवाड काढ आपण तुम्हाला राधेनं आपल्या पतीचे शब्द ऐकल्याबरोबर आता भगवान कृष्णाला म्हणते राधा, लाज रखो प्रभू मेरी, आता लाज रखो. कृष्णा लहान मुली माझा पती आलेला आहे, तुझी फजिती होते माझी फजिती होते, आता लहान हो. त्यावेळी देवाने म्हणतात मोठं व्हायचं मंत्र होतं पण लहान व्हायचं मंत्र म्हणजे सांगितलं. अरे आपले तात शक्ती तो भगवान परमात्मा भक्तासाठी काय करते काय समजत नाही. एकदम आपण तुम्हाला आता काहीतरी कर माझी लाज राख. त्यावेळेस काकुलतीला येते आणि त्यावेळेस तिचा भाव शुद्ध अंतःकरणाने राधा एकदम आपण तो लहान होतो भगवान परमात्मा. म्हणून ज्याने ज्याने जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळ, असा माझा कृपाळू भगवान परमात्मा राधेची इच्छा पूर्ती करण्यासाठी लहान झाला आणि राधेची इच्छा पूर्ती करण्यासाठी मोठाही झाला लहानही झाला आणि एका प्लेट मध्ये दही भात कालवली आणि त्या कृष्णाला चालवायला लागले. आणि त्यानं दमच पडत नाही ते दरवाजावर असले. कुणाला कुणाला त्याला जमत राधे कवाडका राधे कवाडका. पण राधा इतकी जोपर्यंत लहान होते तोपर्यंत गुपचूप. लहान झाला प्लेटला भात घेतली दैवात घेऊन आपण तो महाराज चालवत असताना एकदम शब्द माणसाला जरा आधार मिळाले की कुणाला बोलू देत नाही बघ. तसा राधेला एकदम आधार झाला. ओ थांबा ना, नंदाच आपण तो लेकरू घरी आलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे, ते रडायला लागले, भूक लागली, त्याला दहीभात चालवले, तुम्ही बाजारातून आला, तुमची पायदुडी होईल, थांबा ना जरा. आणि एवढं काही बोलले नाही बिचारी. त्यावेळी एकदम आपण तुम्हाला कवाड काढली आणि एकदम आपण तुम्हाला पाय धुलं. पाय धुल्याबरोबर येतो आणि तो राधेचा पती बसतो महाराज आणि बसला. भगवान परमात्म्याचं स्वरूपच आकर्षित. अहो त्या लेकराचं वर्णन करण्यासाठी काही आपण तुम्हाला एका ठिकाणी निरोपारे म्हणतात, उभारे सुद्धा म्हणतात महाराज. बाळ चांगले हो बाळ चांगले, चांगले म्हणता लागे वेळ हो तया बोलो.
आणि त्या लेकराला चांगलं म्हणायला सुद्धा बघा पाटलाला मुलगा कसला जन्मले कसे त्याच्यावर सगळी लोक करतात आणि गरीबाला चांगले पोट जन्मले मृत्यू लोकांची राहती अशी आहे. चिंतन करत असताना महात्मे म्हणतात एवढं सुंदर त्या भगवान परमात्म्याला त्या राधेनं पाहिलं, त्या पतीनं पाहिलं, आकर्षित झाला आणि तो भगवान केवळ पण तुम्हाला चालवत आणि निवांत बसलेले राधेने त्या भगवान परमात्म्याला खाऊ घालत आहे आणि त्यावेळेस त्यानं न खाल्ल्या म्हणून तिला समजावून राधेनं चालवते हे कापूचा घास घे तसं लेकराला आपल्या जसं खालते तसं त्या राधेनं त्या भगवान परमात्म्याला चालवायला लागले. त्यावेळेस तो आकर्षित झालेला राधेचा पती त्यावेळेस एकदम आपण तो राधेला म्हणतो राधे असं कर मी बाजारला जातो आई कुठेतरी जाते तू घरी एकटीच राहतेस म्हणे याला रोज आणीत जा याला नो ऍडमिशन फुल परमिशन. महाराज म्हणते एकदम आपण तो महाराज एकदम रोज आणीत जा आणि आणून आपण तो महाराज काय म्हणू की आपण तो महाराज एकदम आपण तो महाराज असं आपण तो महाराज रोज राधेच्या घरी येतो. काही गोष्टी किती दिवस तरी लपतेत पण काही दिवस उघड होते महाराज. गावात गोकुळामध्ये गुजगुज सुरू झाली. देव राधेच्या घरी मोठा होतो. देव राधेच्या घरी राधेच्या घरी थोर होतो हारे गोकुळच्या नारे गुदगुद गोकुळच्या नारे गुदगुद गोकुळात गुजगुज गुजू चालू झाले आणि असले किती गुपित होत्या. काही गावात ठिकाणी त्या गावचं त्या ठिकाणाचं नाव सांगू रागी नाही. सुताराच्या घरी वारकाच्या घरी आहे का नाही बघा न सांगणारी गोष्टी तिथं सांगून जाते. असे गावात प्रत्येक गावात ठिकाणी न उघडवणारी गोष्टी तिथं उघड होते. आणि त्यांचा सुद्धा महाभारताचा श्राप आहे महाराज. त्यांच्याजवळ किती जीवाची जीवलक गोष्ट सांगा त्यांच्या पोटात राहीना ज्ञानपात्रम पुस्तक पुस्तक उघडवते. असं त्या गोकुळामध्ये भगवान कृष्ण मोठा होतो हे त्या गोकुळात गुज 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 चालू झालं. मला अशा अनेक चरित्र तो रांगत असताना केलेला आहे. कृष्णाचा भाग आहे. रांगत असताना केवळ आपण तो महाराज विमलार्जुन नावाच्या 2 शराफी जीवाचा उद्धार रांगत असताना पण तो महाराज केशी नावाचा दैत्य मारण्यासाठी आलेला पण त्याचाही वध रांगत असताना अशा अनेक चरित्र रांगत असताना केले. म्हणून श्री चरित्र गेले नारायणी रांगता गोदने रंगिता हे सोंग सारिले पुढे बहुत करणे आई तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण माझे वाणी तुझे वर्णी तुझा ऐसे दे प्रेम काही का सांगायचे का है ना विठोबा Bye.
सांगत असताना सुद्धा पुष्कळ चरित्र त्या देवाने केलेलं आहे. ते मला पण तुम्हाला किती दिवस सांगत राहू म्हणतो भगवान परमात्मा 5 वर्षाचा झाला. 5 वर्षाचा झाला आणि त्यावेळी शिकमा पण तुम्हाला सगळ्या गोपाळाला आपण तुम्हाला जमा केला, एक युनियन तयार केला आणि त्याला युनियनला अध्यक्ष उपाध्यक्ष कोणती युनियन अध्यक्ष विद्या उपाध्यक्ष असे आपण तुम्हाला आणि अध्यक्षाने जे सांगेल त्याला सगळ्यांनी मान्य करायचं. आता सरपंचाला निवडून देता सरपंचाचा ऐकलं पण तिथं नाही. एका गोपाळाने विचारलं आम्ही सगळ्यांनी त्या अध्यक्षाचा ऐकावं. देवाने हो देवाने सुद्धा नियमात आल्यावर कोणी असो सगळ्याचा असा ठराव पास झाला. काही दिवस आपण तुम्हाला गेल्याच्या नंतर एक दिवशी सगळ्या गोपाळाला बोलवले मला आणि सगळ्या गोपाळाला विचारतो गोपाळ आता आपल्याला चोरी करायला जायची. आता चोरीची प्रकरण आहे. आता इथे कोणती चोरी आहे? दही तुकडोनी त्याला अध्यात्म चिंतन शिळे संचित दही आहे. पुष्कळ ससाबार दूध ही क्रियमान आहे. हे त्यावेळी शिकवून आपण तुम्हाला चैतन्य चोरीले माझे चैतन्य नवशी येऊ नवशी येऊ माझे नवशी येऊ चित्त चैतन्य चोर जो भगवान परमात्मा. आणि त्यावेळी शिकवून आपण तुम्हाला सगळ्या गोपाळाला विचारलं. गोपाळाने तू आपण तुम्हाला म्हणलं आणि सगळ्याला एक दिवशी जमवलं. आता चोरी करण्यासाठी निघायचंय. चोरी करणार घर कसं असावं त्याचा विचार केला. ज्या घरात कोणी नाही आता घरात चोरी होती नका म्हणून घर पाहुणे एकांताचे नवविध भक्तीचे. ज्या घरात कोणी नाही तिथं चोरी आहे आणि ज्या घरात सगळेची व्यवस्था चोरी होते का? मग आमच्या घरात सगळे चोरी तर इथे चोरी होते का? काम क्रोध लोभ दंभ अहंकार मग आता इथं चोरी होईल का? होत नाही. म्हणून ज्या घरात कोणी नाही त्या घरात असं घर पाहिलं. घर पावडी एकांताचे नवविध तिथं असं घर पाहिलं ज्या घरात कोणी नाही आणि सगळ्यांना आपण तो ट्रेनिंग दिली. चोरी करायला जायचं कसं? वाट हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. आता जर भजन दिंडी घेऊन गेल तर चोरी होते का? वाट हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाचं शब्द काढायचं नाही. पायाचा आवाज येऊ द्यायचा नाही. अशा पद्धतीनं तुम्ही माझ्या संग आलो तर तुम्हाला पोट भरून याला तारे यारे रागे याला तारे यारे रागे माझ्या संग तुम्ही याल तरी यारे लागे आवगे माझ्या माय. आता
आता मागे मागे जाऊ का पुढे जाऊ ते विचार करतो. आता आपल्याला मागे राहायची सवय लागली का पुढे जायची? मग कसं होईल? महाराज म्हणते चिंतन करत असताना देव म्हणतात यान तरी यावे लागे अवघी माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरे पुरा पुरे मनाल तो. तुम्ही पुढे येतेच. तुम्ही जेवढं खाल तेवढं तुम्हाला द्यायला मी आहे असं भगवान परमात्मा सांगेल. आता बालकीचा सप्ताह संपला, 1-2 तासात सगळ्यात मोकळ होती. आता वर्षापर्यंत कोण वाचते ती कोण जाते कुणाच ठाऊक. मला यार तरी आता इथलं संपल्यावर आहे लगेच आता भंडारा आहे लगेच पुढच्या सोमवारी मंगळवारी तिथला सुरुवात. तिथलं झालं की संशय हैदराबाद आहे. हैदराबाद झालं की दिंडी आहे. आमच्याकडे काही नाही. या तरी यादी लागली माझ्या मागे मागे आधी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो भरी. तुम्ही पुरे म्हणाल थोडे यतिक्ष मी तुम्हाला देतो असं गोपाळाला सांगितलं. आणि सगळ्या गोपाळांच्या घराकडे निघाले. मला देव पुढे भक्त मागे मला. पण आपल्याला सवय लागली पुढे पुढे जायचे. मला अवघड आहे महाराजांची प्रमाणे पुढे गावे त्याचे धरावे. पण सगळ्याला पुढेच म्हणावं वाटतं. अवघड आहे बापू. परमार्थात मला आणि कळालेला नाही बापू. कळकळीची जात मी बोलतो बापू. कोणाला समजेल न समजेल आपल्याला त्याचा काही फायदा नाही. पण एक चिंतन करत असताना महात्मे सांगतात देवाच्या मागे सगळे देवाच्या पुढे कुणी गेले नाही. केवळ ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने गेलं तर तुम्हाला कुठंतरी सुख आहे. त्यांनाच काय कळत आम्हाला काय कळणं म्हणून गेले की का ते मोडतात. म्हणून चिंतन करत असताना कारण अशी जीवलही झालीत आता ज्ञानबातुकरण करणारे. जाऊ द्या मला काही करायची गरज नाही. पण एकच चिंतन आहे ज्या घरात कुणीने अशा घरात सगळ्या गोपाळाला घेऊन गेले मला. आणि येथे सगळे ते दह्या दुधाचं सगळं शिक्यावर मारा. हे सगळे लहान 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 गोपाळ त्यावेळी शिंदमा करतो मला. एका मजबूत असलेल्या गोपाळाला खाली असं वाकवलं. त्याच्यावरही थापणतो. त्याच्यावर सर्वावरी हरी झाला. सगळ्याच्या वर भगवान परमात्मा झाला. आणि त्या शिक्याला असा हात आंबड्यासारखं केलं. आणि तो ज्यावेळेस शिंदमा करतो मला आपणच खायला सुटलो. आपणच हे जरा का आपण कुठे होतो चिंतन करत असताना महात्मे सांगतात खायला सुरुवात केली तर खालच्या भूक लागली आणि त्याला वजन झाले. खालच्या भूक करता हे बघ आम्हाला दिले तर तुझी गती बली आहे. नाहीतर मी जर सटकलो तुझी गती काय होईल. त्या संतांची वाक्य पण त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येत नाही. म्हणून आपण कुठेतरी दुःखाला काढून चिंतन करत असताना ज्यावेळेस त्या गोपाळाची अशी अवस्था पाहिली सगळे गोपाळ भगवंताच्या हाताकडे मुखाकडे पाहतात. त्यावेळेस भगवान कृपाळू माझा भगवान परमात्मा मला एकदम आपण तुम्हाला दुधाच्या आपण तो ते करी जातो आणि त्या दुधाचं भांड वाकडं करतो. जसं आपण पाणी पित असताना या दोन्ही इकडे जाते ना. दोही गोपाळ काही गोपाळ इकडे आणि काही गोपाळ आणि सगळे गोपाळ तृप्त झाले. तृप्त झाल्याच्या नंतर ती यमुनेला घागर पाणी भरून घेऊन येत असताना घागर घेऊन येताना त्यावेळी श्री गमापंत महाराज कुलकावून गेले. कुलकावणीला त्या साखळीचा आवाज देवाला आला. आता आवाज ओळखण्यासाठी पुण्य लागतो. आता बघा काय त्याचा गल्लीत आवाज आहे म्हणजे आवाजात किती ताकद आहे. काय त्याचा गल्लीत आवाज आहे म्हणते माणूस. पण ती आवाज एका दिवशी बंद करते. महाराज म्हणते चिंतन करत असताना एकदम साखळीचा आवाज ऐकला भगवान कृष्ण आणि त्यावेळेस कृष्ण सगळ्या गोपाळांना अरे डोळे टाका आणि ती घरची मालकी सगळ्यांनी डोळे टाकले.
पण एक आढळून लग्न आणि आंधळी हुशार एकत्र कोणी नाही की लग्न आणि आंधळी हुशार म्हटलं जातानाही डोळे झाक म्हणते येतानाही डोळे झाक म्हणते कसं नेते बघून अर्ध वरी गेला अर्ध खाल्या चिटकली की मला खाली बी येत नाही वरी बी जात नाही तसं या संसारात आपण चिटकलेला आता कुठेही सोडता येईल ना संसाराला सोडता येईल ना धरता येईल धराव तर वेगळेच आहे सोडाव तर वेगळेच आहे त्या दोहीच्या बंधामध्ये आपण अडकली नाही तसं त्या आपण तर त्या पेंड्या नावाचा गोपाळ अडकला मला ती गोपिका आपण तो घालत ठेवते मध्ये येते मध्ये जाऊन पाहते तो पाडती उदाहरण त्यावेळेस त्या गोपिकेला पाहते दही दूध तूप लोणी हे सर्व जे काही आहे आणि रिकामी काळजी काढायला पडली आहे पुत्र नाही आलं मांजर नाही मांजर पुत्र काय थोडं काही पण साफ केलेले म्हणजे आजची चोरी केले खरे नंदाची पोरे आजची चोरी हे पुत्र नाही मांजर नाही त्या नंदाचं म्हणजे कृष्णाची चोरी आहे असा अंदाज मानला ती वरी बघते हे आधीच गिरपायचं आणि चिटकल्याबरोबर बघा आपसारी हे काय काय घेऊन येते काठी सूर हे सगळं घेऊन येते ती काठी होती तिथं ती काठी घेतली त्या लग्ना पाहायला झोपायला लागली मला त्यावेळेस ती लग्न गयावया करते मला गया आणि त्यावेळेस धाव येईल कुठे कुंतलाचे बाई विचारा अशा अनेक आपण धाव गाई आई पाहत असे गाई असं त्या पिंडाने आपण तुम्हाला प्रार्थना करतो भक्ताचा कोणी करता त्याला सोडवते मला हे मला पण तुम्हाला केव्हाही सांगतो मला ज्याचा मानवी जन्माला येऊन ज्याचा वेदावर विश्वास नाही शास्त्रावर विश्वास नाही पुराणावर विश्वास नाही महात्म्यांच्या शब्दावर विश्वास नाही त्या जीवाची गती ही आहे म्हणून चिंतन करा काय ते कुठं आम्ही कोण आहे हे उघड उडाल्या तू असं म्हणतात का नाही मग त्या जीवाला ही गती आहे आता तर विचार करा डोळे उघडा माणसाच्या जन्माला येऊन ज्याच्यावर आपला विश्वास नाही त्या विश्वासाच्या अविश्वासाच्या जीवाची अवस्था अनेक प्रमाणात वर्णन करतात महाराज म्हणून त्यावेळेस असंच हे चरित्र सगळ्या गोपाळाला तृप्त केलं आणि प्रत्येक घरामध्ये तो भगवान परमात्मा चरित्र करायला गेल्या अशा अनेक छोट्या आहेत आपण तुम्हाला केवळ आपण तुम्हाला खोड्या नका करू माझे बाबा ही जी अशा अनेक खोड्या त्या गोकुळामध्ये करायला सुरुवात केली आणि त्या गोकुळीला वेळ लागला आपण गोकुळीला वेळ लावला तुका म्हणे छंदे मन मोहिली गोविंदे बाळकृष्णानंदावरी आनंदल्या एकदम त्या मनाला मोहित करणारा माझा जो भगवान परमात्मा केवळ पण तुम्हाला त्यांना वेळेत गेला ना आपण वेळ झालं महाराज डबल आहे वेडाला वेड्याच्या गावात गेला वेडी झाले वेडियाच्या गावात गेले ही भक्ती प्रेम रसाचे आनंद उद्गार महाराज त्या गोपी कृष्णमय जीवन ज्या गोपीचा महाराज म्हणून जो प्रेम गोपी प्रेम भक्ती या जीवाला येणार नाही तोपर्यंत हा प्रसाद तुम्हाला करणार एक चिंतन आहे महाराज म्हणून चिंतन करत असताना त्यावेळेस त्या गोपिका प्रपंचात उदास अवस्था उदासीन पावल्या देही उदास अवस्थेत आपण तुम्हाला संसारात उदास आणि परमार्थात उल्हास त्या प्रपंचामध्ये राहतात उदास अवस्थेतून काहीतरी निमित्त करतात आणि ईश्वरीला कारण सांगतात आणि त्या भगवान कृष्णाकडे पाहतात आणि पाहून त्या भगवान परमात्म्याला इशारा आता बोलण्याची प्रकार मी सांगेन मलाच कळणार मला काय सांग बघा उग बसल्यावर राम मामा मी बोललो तर राम मामाच्या मनातलं काहीतरी ओळखते मला त्यांना काय बोलायला गेलं अशी काही मार्मिक शब्द आहेत मला चिंतन करत असताना महात्मे आपण तो वर्णन करतात असे त्या गोपिका त्या भगवान परमात्म्याने बातचीत करतात समाधान करणे आपल्या संसारात आपण जातात या न्यायाप्रमाणे
केवळ आपण तुम्हाला अशा परिस्थितीत तो आपण तुम्हाला वेळ काढला त्या वेळेला त्यावेळी शेषी एक दिवशी आपण तुम्हाला भगवान कृष्णाला आपण जवळ येत मांडीवर कृष्णा खाली ज्या गोकुळच्या ज्या काही त्यावेळेस त्या बाई येतात मला गाला सांगतात किती तर तुझं त्या ती बाई ते खाल्लं म्हणते ही बाई ते खाल्लं म्हणते किती आणि पुढे कृष्णा काहीतरी विचार करणार असे करत असताना तिथं बोलत असताना इकडे गोपिकेचं आपण तुम्हाला यशोदा तसं ऐकत नाही आपण एकटं जायचं नाही आपण प्रत्येक घरला एक गोपिका जमा व्हायचं आणि ती असणारी सरपंच बाई हे मला पण महाराज हे मला पण ती सगळ्याला जमा केली आणि सगळ्यांनी मिळाल्या महाराज मिळाल्या प्रमाण आहे अवघ्या मिळवली गवळली एकी नंदाच्या अंगणी हे ग बाई आम्हासी पावेना बाळ तुझाताना कुटबर सुसुदी गाना हे ज्यावेळेस सगळ्या गवळणी मिळाल्या आणि नंदराजेच्या अंगणात येतात आणि आपण तुम्हाला प्रत्येकाने आपला त्या बाई गाणं देत असताना येशवदेनं थोडंसं रिवर्स झालेलं कारण हे माझ्या लेकरावर तुम्ही आळ घेता माझं लेकरं सगळ्याच नेहमी गाणं सांगत असताना ईश्वरेनं दिवस झाले माझं लेकरू किती आहे 5 वर्षाचे माझे बाळ अंगणीचा माझ्या तुम्ही मोठ्या घाल तुम्ही किती मोठ्या मोठ्या माझं लेकरू 5 वर्षाचं आहे तुम्ही सगळे मिळून माझ्या लेकराला गाणं सांगायला येतात काय तुम्ही लपोनियाचा भोरा पुष्कळच मला सांगायचे तुम्ही लपुण्याचा भोरा तुम्ही त्याच्या गोट्यात तुम्ही घेता त्याचा भोरा घेता आणि त्याला त्याचा तुम्ही घालता वा शान्या असं त्या त्यावेळेस सगळं बोलत बसत असताना ती जरा सगळ्यात मोठी असलेली जे सरपंच असलेली म्हणतात सगळ्याच ऐकून घेतलं आणि ती बाई म्हणलं कृष्णा हे सगळे उभे या नांबा तुकाराम ही गावची सरपंची नाही तू उद्या ये जर तुला खांबाला बांधून जर मारणार झालो तर मी सगळ्याला माती करायला हेच कृष्णा उद्या माझ्या घरी ये हे सगळ्या पाप गरीब आहेत मी तशी नाही कशी आहे तुझे ये जर खांबाला बांधून जर मारणार झालो तर मी चांगले इथं फोटो काढले किती मोठी आहे किती हवी आहे आणि कुठे त्याचा घर नंबर घ्यायला माहितच नाही तिथं कोणत्या रोडनं जाऊ त्याला माहितच आहे एकदम आपण तर मुरली गेली आणि गेल्याच्या नंतर मध्यरात्रीला आपण ते झोपलेली माणूस तिचा पती तिनं एका आसनावर झोपलेली आहे आणि ते बाबा तर कुणाची दाढी वाटत तुम्हाला काय सांगतात केस लागतात कशासाठी लागतात तुम्हाला छोटे कळत नाही त्यानं दाढी काढलेली होतं आणि ते झोपला
मध्यरात्रीला त्या गोपिकेच्या घरात प्रवेश केला तो भगवान परमात्मा आणि हळून गेला. त्यांची झोप न मोडताना काय केलं? वेणीची गाडीची गाठ मारली. आता वेणी घालतात. वेणीचे प्रकार तीन. चिंता नाही हो. तीन आलं तर तीन एकच होते. म्हणजे या बाजूचे या बाजू त्याचं नाव आहे वेणी. त्याला आणि कुठला वेणीची काय अर्थ होता? चिंतन करत असताना एक असा आपण तुम्हाला भाव आहे. एक ते आपण त्या दाढीची वेणीची गाठ मारल्याच्या नंतर केवळ आपण तुम्हाला कारण गेलं विचार मला बांधतो म्हणजे ना बांधणारा कोण आहे? देव आहे. अंदाज मारली देवाने. सकाळचे 3 पहाटेचे 3 वाजले. पहिले कोण उठत होतो? हा 50 वर्षाच्या काळची गोष्ट सांगतो. मी तर जर म्हणून होतो तेव्हा पहिले कोण उठत होत? आपलं आपण काम करायचं. आता बेडच्या आपण तयार झालेली आहे. वाट केली तुला देवा. एकदम आपण तुम्हाला ती उठली. लवकर उठल्याबरोबर तिच्या दाढीला झटका बसला. प्रमाण येतो का? शब्दशः शब्द महाराजांची प्रमाण आहेत म्हणून. मस्त हो दिया माधवी दादरी करती बोलायला लागली मदत. काय मदत आली बोलतेस तू? अंधार मदत अंधार काय दिसते? हे बघा तुम्हाला काय सांगितलं काही समजत नाही. अंधार दीप लावायची दिवा लावायची काही कळत नाही. आता दीप लावायचं म्हणजे काडीची गली कुठं आहे? स्वयंपाक करा. आता हिने जावं कमावा जावं. वेळी गेले काडी आणले दीप लावले पाहते ते काय लागले. मग त्याला आपण प्रयत्न करतात. कापिता कापेना जाळीता जळीना काही केल्या. अरे साध्या ब्राह्मणानं गाठ मारते ते साध्या ब्राह्मणानं गाठ मारते ते जन्मभर ज्ञान तुकाराम. मग हे तर बाप सगळ्या देवाचा मारलेली गाव सुटते का? एक दमापंत महाराज एक दमापंत चिंतन करत असताना जाळीता जळीना कापिता कापेना काही केल्या. पुष्कळ प्रयत्न केला पण काही सुटत नाही. त्यावेळेस त्या गोपिकेच्या पत्नीला विचारतो, काल कुठे गेलतो? भाग्येच्या कार्याच्या कीर्तनाला गेलतो का? हो गेलतो. मग कार्याच्या कीर्तनात काही सभा झाली का तुमची? काय झाली? म्हणलं काय कृष्णा सगळी उगत आपण तर पाप घेऊन त्याला काही म्हणले मी कृष्णा उद्या तू माझ्या घरी ये. जर तुला खांबाला बांधून जर मारणार झाले तर मी. त्या नवऱ्याने विचार केला तिथे जाऊन उधळलेलं गुलाबाचं फळ घ्या. मी सगळ्याला मातीत घातलेलं आणि मी अक्षर करण्यासाठीच मानवी जन्म. मी कोण आहे खरा विचार म्हणे ज्ञानेश्वर तिचा हे तिथे आपण तुम्हाला एक आपण तुम्हाला. मग आता काय करायचं? गात सुचत नाही. काय करायचं? झेंडू मारले त्यावेळी जमा करतो मला. सकाळी 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 मला
घरातून यांची वरात निघाली मग वरात. हा? वरात कशी निघाली वरात? आता पुढे कोण मागे कोण? लगीन झाल्यावर पुढे कोण नक्की झालं? गडी आणि मागे आणि इथं बघा तुम्ही उलटच आहे का नाही? बाई नोकरीला जाते लेकरं सांभाळते नाही घरात. उलट आहे का नाही? चिंतन बापू चिंतन करत असताना महात्मे सांगतात एक आपण तुम्हाला लगेच आपण तुम्हाला रस्त्याला येतात लहान लहान लेकरं चड्डी काढून सकाळचा सुचमध्ये लहान लहान लेकरं चड्डी काढून असे त्याला एक सौत प्रकार दिसतं मला. म्हणून देवाला विसरून देवाच्या शब्दावर देवाच्या आचरणावर जर अहंकारानं कोणी बोललं तर त्या जीवाची गती हे आहे. त्याचं सोंग काय मला. म्हणून जरा लक्षात घ्या मानवी जन्माला आलो आपण कसं वागायचे धर्म काय सांगते त्या धर्मात तुम्हाला आपण वागायचे. मला महात्मे काय सांगतात नाहीतर उदंड वागले की हे गती आहे. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात ज्यावेळेस ते लेकरं आपण तुझेही आणि अंजिया समोर धरून ते एक सोंग आहे म्हणून त्यांच्या पाठी उरलो उरलो करीत आपण एक दिवसात म्हणून महाराज केवळ त्या नंदराजाच्या वाड्यात भगवान श्रीदेच्या कडेवर आणि या सौंदर्याला पाहिलं ते आणि भगवान हसायला सांगतो कृष्णा हाल काळे ढोल का घडी 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 बोल काळे कृष्णा काय आपण माझा त्यावेळेस पाहतोय हसतो देव आणि त्यावेळेस जेव्हा आपण तुम्हाला आपुलकीने सांगतात आपुलकीने त्यावेळेस सांगत असताना शब्दांपैकी येते गोपन गोपिका आणि त्या देवाला केवळ आपण तुम्हाला केवळ मी काही केलं तुला अपशब्द बोलिला म्हणून या पाहता क्षमा कर महाराज तुम्ही शब्दाचा मला क्षमा करा दया करा आपुलकीला आल्याच्यानंतर त्यावेळेस क्षमा करतो. संध्याच्या भेटल्या जाते झालो कोटी शिखर आमच्यात एक गाठ आहे तिचं नाव आहे संदेह आणि त्या संध्याला निसंदेह ही अवस्था गुरुकृपा लागते. सद्बुद्धीची घालून असं पूजा करताना कोणतं आसन करायचे आम्हाला गडबडीने देवसुद्धा एकदा गोळा करता पाण्यात टाकता कुणाला दंड लागलं नाही लागलं गडबड आपला संसाराची त्यावेळेस तुम्हाला चिंतन करत असताना कृपा दृष्टी ज्यावेळेस त्या भगवान परमात्म्यानं पाहिल्याबरोबर संदेहाच्या भेटल्या जाते झालो देशीकर म्हणून ती एक गाठ इथं आपल्या जवळ आहे. ती गाठ श्री गुरु कृपेने ती गाठ निसंधी अवस्थेला येते आणि त्याची संधी झाला या जन्माचं सार्थक जी गाठ सुटते. बघा तुम्ही रामायणामध्ये सुद्धा महाराजांना माहित आहे रामायणामध्ये सीतेचं रामाचं लग्न झालं झाल्याच्या नंतर अक्षरात एका ना आता तर ते काही नाही पण सुपारी ठरणं हे काय नाही त्यावेळेस आपण तुम्हाला आता चुलीची गाठ सोडायची बरोबर तेव्हा बटन बिटन नव्हते गाठ मारायची सुरू होती. शास्त्र जे सांगते ते सांगतो आणि का बघितला का रामाचं तरी पण शास्त्र जे सांगते मागते जे सांगतात ते सांगायचं. ती गाठ कोण सोडली सीतेची गाठ कोण सोडलं रामचंद्र म्हणून तशी गाठ संध्याची गाठ आहे त्याला ती गाठ सुटल्याच्या नंतर या जीवाची निसंदेह अवस्था झाला स्वयं ही जी काही अवस्था त्या गाठीमुळे आपण दुःख आहे जो गाठ त्यावेळेस एक वेळी त्याचा दृष्टांत झाला पण ही गाठ केवळ आपण तो श्री गुरुकृपेने गाठ सुटते निसंदेह अवस्था येते. मग हा प्रसाद त्या जीवाला भेटतो हा प्रसाद त्या जीवाला मिळतो. म्हणूनच मार्ग उपदोनिया पुढती काना खाऊ देवा वैकुंठ द्वायसे नाही एकमेका देऊ एक तुकाराम देवा बनवे
वैकुंठीद्वारे सेनाई कवरकाई ज्ञानेश्वर केला आणि त्यावेळेस मांडीवर बसलेल्या कृष्णाला सांगते कृष्णा बार तुला सांगते कृष्णा कोणाच्या घरी जाऊन कृष्णा तुला मांडीवर बसलेल्या देवाला सांगते कृष्णा कृष्णाला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको घरात चांगला असताना जाऊन धागायचे येतात काय तुम्हाला चिंतन असताना एक आपण तुम्हाला चिंतन करत असताना त्यावेळेस भगवान कृष्णांना आईची काकुळती ऐकलं मला ऐकून आपल्याला आईला त्रास देणे आपलं बरोबर नाही असं त्या देवाने विचार केला आणि 7 वर्षाचा झाला सगळ्या गोपाळाला लिलाम केला उद्यापासून आपणाला वृंदावनेला गाई राखण्यासाठी जायचे लिलाम केला सगळे गोपाळाला गेले सकाळचा सूर्य उदय सगळ्यांनी आपलं स्नान जे आपलं आचरण करून गाई सोडून आपल्या शिदोऱ्या घेतात आता आपण तुम्ही आम्ही सगळी शिदोरी उडीत आलेली आज वर्षाला ही करते हे आपली शिदोरी आता तुमच्या जन्मात आताची नाही आता ते केलं आता इथं काय केलं तर पुढे मिळतं इथं काय नाही केलं बँकेत पैसे असले तर त्याने पैसे देते बँकेतले पैसे संपले मॅनेजर जर तुमचा बँक क्लोज आहे म्हणजे की झालं आमचं तसं आमची बँक संचित नाणी आमची बँक आहे आमच्यात सुद्धा बँक आहे संचित नावाची हे बँक आहे आमच्याकडे पुण्य पाप ते बँकेत जमा आहे आमच्या म्हणून चिंतन करत असताना आप आपल्या पाप पुण्याच्या शिजोऱ्या
आणि त्या आपल्या न्याहाऱ्या घेतल्या. सकाळी नाश्ता केला तर दुपारी पाहिजे का नाही? सकाळी जेवलं तर चालेल नाही, पाहिजे. म्हणून सकाळी सगळ्या पावत्या न्याहाऱ्या घेतल्या आणि वेशीजवळ आपण सगळ्या गायी घेऊन जमा झाले गोपाळ. आणि त्यावेळेस पेंढा नावाचा गोपाळ यशोदेकडे जातो आणि यशोदेला म्हणतो सगळे गोपाळ आपण तुम्हाला झाले. आणि ज्यावेळेस हा निरोप यशोदेला मिळाल्याबरोबर यशोदा देवा जिथं फिरत होता खोलीमध्ये गेले आणि त्या देवाला उठवते. आता कोणी कोणाला उठवते? शास्त्र. आईने लेकराला उठवलं. चिंतन करत असताना ज्यावेळी एकदम आपण तो यशोदा देवाला अरे उठ 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 कृष्णा उठ. जसं आपली आई जर लेकरू झोपल्याच्या नंतर आठवण येते शाळेला जातात आठवण येते आठवण येतच नाही पण अरे आठवण उठ 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 म्हणते नाही का? तसं त्या यशोदेने म्हणले अरे उठ उठ कृष्णा गोपाळ आहे आणि उठ लवकर. उठवलं मला केवळ आपण जो थोडा कर्म आपण स्नान घातलं आणि स्नान घालून त्यावेळेस भगवान परमात्मा गाई टाकण्यासाठी कसा काळी कोंबडी हाती काढली लागला धेनुची पाठी किंवा गोधने चालावयाचा दुसरंद म्हणून मारली विठली कृष्णमान निर्यापरून जी केली तब ती देखील यशोदा करणे कृष्णमागिता निर्यापरून तब ती देखील जाता जाता असं चरित्र करतो. त्या वृंदावनी इंद्राचा गर्भ आहे गोवर्धन पूजा कार्याबद्दल कर्म अभिमान वर्ग अभिमान देवाला दिसून देवाला सोडून ते जाऊन जंगलात यज्ञ करतात त्याला कर्माभिमान म्हणून असं तेही सुद्धा तिथं चरित्र असं अनेक आपण चरित्र आहे. तो भगवान परमात्मा त्यावेळी रोज गाई राखायला जायचं गाई राखायचा आणि आपण ते दिवशी तो भगवान परमात्मा गाई राखण्यासाठी गेला गाई राखला पाणी पाजलं एखादा राखायला ठेवलं बसवलं सगळ्या गाई आणि त्यावेळेस टाइम आहे म्हणून आपलं टाइम पास म्हणून तो भगवान परमात्मा खेळ मांडला. खेळ मांडलेला वरती गाती वैष्णव पाहिजे आमा आमा घाली कोरा आमा आमा घाली कुतू तुतू कुतू तुतू आमा आमा घाली कोरा तू तू. आता तवाची खेळ कशी कुतू तू आमा आमा अगट घेऊ हा हे सगळे खेळ बना. आणि आताचे खेळ दोघच दोघच तिने ते पण तिनं ते ह्याला हारते चिंतन करायचं असताना पुष्कळसा भाग आहे बोलायचं असलं तर पुष्कळसा भाग आहे तर त्यावेळी आपण तो भगवान परमात्मा खेळ खेळत असताना सगळ्याला भूक लागली. मला भूक लागली गोपाळाला भूक लागली. त्यावेळी गोपाळ सगळे देवा अवरी आता आपला खेळ मोडावा पडता खेळ मोड भूक लागली होती भूक खांदे भात काय मिळायचं. आता एका भूक लागली तर देवपूजा तर समाधान होते का? गडबड गडबड मला आठवत एकाने जेवायला सांगितले आता महाराज आम्ही सगळे एकाच जेव्हा आणि तिच्याकडे देव लई होते जेवायला पाहिजे होतो देव. आता किती देव आहे? 33 कोटी देव 33 कोटाचे बायका किती झाले? 67 कोटी 67 त्याचे लेकर बाळ किती झाले? तुम्हाला ठोकत सांगून 81 लक्ष 81 कोटी 1.25 लक्ष भरला दहा देवता त्याच्यामध्ये कोणी मिळेला मोक्षाचा एवढे योग्य परिचय संपलं महाराज सगळा चल खूप गेलो आम्ही घरी बसलो एकच रूम अशी तिला घर कशी एकच रूम तिथं बसा तिथं जेवा तिथं सगळं काय करा बसलो बस त्याच्यानंतर महाराज टीव्ही बघा टीव्ही बघायचं मला काय अजूनपर्यंत सुद्धा सिनेमा थिएटरचा पाऊल टाकलं पण नाही लाजावर एकाच पांघरावर सगळं संसार असल्यामुळे मला टीव्ही बघायची पाहिजे. एवढ्या पुरुषात मी आलेले चिंतन नाही आता मला किती जणांनी मोठं बोल देतो म्हणजे नको झालं दुबईहून एका मानून दिलं मला
का त्याच्यात माणूस अवघड होते. बघा एक सांगून गेले एक लेकरू मला एक लेकरू विचार करते शाळेत गेले तर मास्तर फोनवर काय शिकवते. घरी आई आली घरी आला आई फोन बसते त्या लेकराला जीव वाढत नाही. आई फोन बसते लेकरू कावा आलं काही त्याचा विचार करते काही बाप पैसे देताना फोनवरच बोलते लेकरासाठी फोनवरच बोलते. त्या लेकराने म्हणते प्रत्येक जीवाचं प्रेम फोनवर आहे तर पुढचा जन्म मला फोन होऊन जन्माला येईल. अरे नाशिवंत वस्तूवर एवढं प्रेम आहे या जीवाचं मग अविनाशी परमात्म्यावर एवढं जर प्रेम केलं तुझ्या जन्माचा उद्धार आहे का. चिंतन आहे मला म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात अशा प्रकारे ज्यावेळेस सगळं काही आपण तुम्हाला महाराज जर आपण सांगितलं देवपूजा करायची गडबडीत जागा मिळते नाही म्हणून पूजा सुद्धा केली सगळी बसून जेवायला येते म्हणून महाराजांची एक टोपली घेतली आणि सगळ्या देवाला एक एक काढली गाडी म्हणा आणि पानावर पाणी टाकले असं असं केली घर लावली कारण भूक लागलं तर पूजा सुद्धा समाधान होत नाही. मग ते शिगोपाळ म्हणतात अवरी आता आपला भूक लागली आता मी किती जरी कीर्तन तुम्हाला सांगितलं तर पडते का. झाली आता वेळ भरते अनाशिवा झाली आता वेळ भरते आता वेळ झाली आहे भूक लागलेली आहे म्हणून सगळ्या शिदोऱ्या जमा करा. सगळ्या शिदोऱ्या जमा केल्या आणि ज्यावेळी जमा करतो कुणाची शिदोरी कशी असेल वेळ मिळाले कवायला आपण तुम्हाला वाचून दिलं तर शिदोऱ्याचं आता कुणाची शिदोरी कशी असेल तसा भाग वेगवेगळा म्हणून चिन्ह असा सगळ्या शिदोऱ्या जमा केल्या. आणि ज्यावेळेस हे सगळे जमा करण्यामध्ये काही मुख्य निघून गेल्या त्यावेळेस सगळ्याची एक 4-5 गुराखी असल्याचं बारी प्रत्येक जेवताना की आता तुझी बारी आता तुझी बारी तेव्हा कृष्णाची बारी होती. कृष्णा आता त्या आमचं काही नाही तुझी बारी आहे जा त्या गाईला वळव म्हणते. त्यावेळेस कृष्ण म्हणतो आता इथं जर कमेचा बेगून काढला दोन्ही ओटामध्ये टाका व खालच्या ओटाची खालच्या ओटाची आणि वरच्या ओटाची आणि ज्या आठवडी या करतो असा आवाज त्या भगवान कृष्णांच्या आवाजामध्ये त्या मुलीमध्ये काढलेला आहे. तो आवाज त्या कोकणीत गेलेला आहे. त्या आवाजाने कारण वृंदावनी वेणू कोणाचा नाही वाजली वेणू नादे गोधन नादे मद पाहता भासती या दोन वृंदावनी वेणू कोणाचा नाही वाजली त्या वेणूचा आवाज त्या वृंदावनीचा आवाज गोकुळीमध्ये लिहिलेला आहे. मुलीने आईला विचारते आई मी वृंदावनी जाऊ का. आईला विचारते मुलगी गेली वृंदावन. सासू स्वतंत्र आहे त्या कुठल्याही काही आपण विचारायचं नाही तीही गेली राहिली सोनू जाऊ मी वृंदावना मुरली वाजली तो काना. आता तसं जाऊ मी जाता येत नाही म्हणून तिने केलं तिने एक निमित्त केला भरीला निमित्ता करी मीच पाणी गोविंदाची चाले झरझरा संसनिवा पाणी तीही वृंदावनी आली. हो सुनेही आली लेकही आली सासूही आली. त्यावेळेस बाबा बसत
भगवान कृष्ण काय म्हणते, गावात असताना माझ्या आईला गावानं सांगून मला गावच्या बाहेर काढतो आणि तुम्ही इथं काय काच काढला. खमंग उत्तर देतात देवाला, हे कृष्णा आणि उगालेलं नाही तुझ्या मुरलीचा सुलताना, विवाह झाले अंत करना, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली. तुझ्या मुरलीत नावाचा मनुष्य आमच्याकडे बघा तुम्ही. आता असं म्हणलं नाही दोघा नवरा बायकोचं भांडण, नवऱ्या जागरच्या बाहेर म्हणजे बाईला मी का उगा आला म्हणजे तसं गोपिका भगवान कृष्णाला म्हणतात, कृष्णा मी उगालेले नाहीये तुझ्या मुरलीचा सुलतान, विवाह झाले अंत करना, आहारे सावळिया कैसी वाजवली. त्यावेळी शेतकऱ्यातून तुम्हाला खमंग उत्तर झाल्यावर भगवान कृष्ण शांत झाला आणि सगळ्याला जसा ज्याचा अधिकार आहे लहान मोठे सगळ्याला दूर बसवलं आणि त्या यमुनेच्या भगवंतामध्ये तो भगवान परमात्मा प्रसाद देतो मला. भानुदास किती हा प्रसाद देतो, हा प्रसाद केवळ पंढरी क्षेत्रात, आळंदी क्षेत्रात, देऊळ क्षेत्रात आणि अशा नामसप्ताहामध्ये भगवंताच्या चरित्राचा उच्चार करून हा प्रसाद वैकुंठात नाही, हा प्रसाद स्वर्गात नाही, हा प्रसाद दुसऱ्या बाकीच्या जन्मात नाही. हा प्रसाद एकच, हा प्रसाद पात्र हा मानवी जन्म आहे. याच्यातून चुकलो रे दादा मग 83,99,999 जन्म घेऊन हा मिळालेला जन्म एक एक योनीमध्ये कोटी कोटी बार फिरून या भारती आडत सभाग पांडुरंग मंदिराजवळ आला इतके जन्म घेऊन. मात्र विचार कर, डोळे उभं राहता बोली डोळे आज्ञा बोली न कळे मातीच्या डोळे. अरे मनुष्याचा साधे तरी साधेचा साधोनी प्रभू संत पार उतरले. या न्यायाने जर आपण आपला जीवन जगलो, हा प्रसाद आपला हा प्रसाद आहे. या जन्मात बाकीच्या जन्मात नाही दादा. म्हणून हा प्रसाद आणि हे प्रसाद सेवन करण्यासाठी मी पुन्हा येतो असं म्हणून उपदून यापुरती काळा खाऊ वैकुंठी वैसे नाही ओळखाई कार्याचे एकमेका जेवून फेरी सुखे राहून वरवे वैकुंठी वैसे नाही ओळखाई दादागिरी शिवा सद्गुरूचरणी समर्पित करून पेढी किंवा देवजानी या न्यायाने मी ते गाणं तेलुगू असल्यामुळं मराठी बोलण्याचा प्रयत्न केलो. कुणाला समजत कुणाला न समजत, पण तुमच्या सगळ्या पायावर मला मस्तक आहे. सकाळच्या पाया आकुडाले चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध करून या जीवाचं हित कशात आहे याचा विचार करा. या जीवाचं हित कशात, हित ते करावे देवाचे म्हणून आज रामकृष्ण आम्ही चालू आहे. प्रत्येक आज 37 गावामध्ये महाराजांनी 37 गावामध्ये 1 तास मंदिरात किंवा प्रत्येकाच्या घरात 1 तास रामकृष्ण नामाचा जप चालू आहे. आज 37 गावात चालू आहे. एका गावाला 2 वर्ष झाले, एका गावाला 1 वर्ष झाले, एका गावाला 6 महिने झाले. असे आपण तो रामकृष्ण नामाचा देघोष आपण तो महाराज. हीच आपली जोडी आहे, हीच आपल्यासाठी येते. संसारातलं किती कमाई केलास येते का? इकडे येईना, आमच्या तेलंगणात घेऊन जातात. इकडे येईना. आमचं कसं झालंय तर मधमाशाची कथा आमची कथा एक आहे. मधमाशी कळलं काय त्याला मोहार म्हणते. मोहार ती माशी किती पराकष्टाला मध्ये जमा करते, किती पराकष्टाला मध्ये जमा करते. माझ्यासारखं कोणीतरी अरे इथं मोहारा झाड ते एक दिवशी तुला झाडणार आहे, एक दिवशी तुला धाडणार आहे. म्हणून विचार कर, म्हणून चिंतन करत असताना हे सगळं वाईट वाटल, पण या शब्दाचं एक दिवशी तुम्हाला आठवण होईल ना. म्हणून चिंतन करत असताना महात्मे सांगतात, म्हणून एक दिवशी कसं काय आमचं पण जमा आपण खाऊन चुकून न तर जमा करून जाताना भांडण जाऊन जातो. बरोबर आहे.
मिळवून महाराजाचे प्रमाण आहे, मिळवून धन लावी पोलाशी भांड. प्रमाण आहे, अक्षराशी मी बोलतच नाही. त्या मधमाशा करून करून जमा करून जाते. आम्ही जमा करून आम्ही तर जातात पण पोराला भांड लावून. मग आता आमचं कसं होईल ते तुमचं तुम्ही विचार करा. महाराजांचं समान आहे. दादी विश्वास समर्पित करून वेदिक प्राप्ती देवदानी या न्यायाप्रमाणे एक भजन शिल्लक आहे. सगळ्यांनी आनंद महाराजाचा भरण आज 375 वर्ष महाराजाला पूर्ती झालेली आहे. म्हणून आज प्रत्येक सप्ताहात आम्ही उद्या इथे तरी गाथा पारायणाचा पुण्याही सप्ताहात आता केवळ तुकाराम महाराजांच्या गाथाचं पारायण, ज्ञानेश्वर महाराज 800 वर्ष, एकनाथ महाराज 400 वर्ष, हे सगळे महात्म्याच्या या बद्दल. म्हणून आज केवळ आज ते आहे त्यांच्या पाश्चात आम्हाला जन्म मिळावा म्हणून हा प्रसाद आपल्याला शेवायला मिळतो. म्हणून मला केवळ म्हणून महाराजांचं चिंतन सगळ्यांनी हात वर करा. असलं तर तिथं दामसा गेले बघा, तिथं काय एवढ्या कमी पडले धन्यवाद. हे भजन केल्याबद्दल तुम्हाला जामीन यमलोकामध्ये मी होतो साक्षीभूत. हे माझं तुझ्या तुकाराम महाराजांचं भजन प्रेमाने 18 केल्यात पण साक्षी ठिकाणी कोणाचं भजन करत जा. जन्माचा उद्धार करू द्या. स्त्री असो पुरुष असो मानवी जन्म एकच आहे. म्हणून रामकृष्ण नामाचा जप करीत जा. घरी करा, तुम्हाला सगळ्या लेकरा बाळाला जीव घाला. 1 तास आपल्या घरी आपण मिळाल्या दोघी करा, नाही मिळालं तरी एकटे तरी करा, पण रामकृष्ण नाम करत जा. आणि आलेल्या जन्माचं आणि हीच जोडी आमच्या सगळ्यांना आहे. संसारातली जोडी इथंच राहणार आहे. म्हणून जाता जाता सगळ्याच्या पाया फुलारी चित्त शुद्ध करून चित्त ते करावे देवाचे चिंतन करून एक म्हणून हा प्रसाद बसले ठिकाणी तुम्हाला प्रसादाची पोच आहे. हाही प्रसाद घ्या आणि महाप्रसाद आहे. महाप्रसाद घ्या, कारण हे जे काही प्रसाद याचं चिंतन करत असताना परवस्तू त्या पण अवस्थेला नेणारा हा प्रसाद आहे. बघा तुम्ही तांदळात रूपांतर लाह्या दुकानातून आणलेला. कोणी सुशिला करते, एका बाईला किती ना, कोणी सुशिला करते, कोणी चुडवा करते, कोणी प्रसाद म्हणून मंदिर लावतात. घरात असलेलं सुशिला लाईये, चुडा लाईये आणि मंदिर लावलेलं काय प्रसाद आहे. म्हणून बापू हा प्रसाद केवळ दैवानाच हा प्रसाद आहे. आणि केवळ आपण मागे घालवाई